सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त जबरदस्त भाषण नक्की ऐका. चला तर मग. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान झालेले आदरणीय प्रमुख पाहुणे आणि बंधू भगिनींना, उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नम्र अभिवादन. माझ्या प्रिय गुरुजनांनो आणि सन्माननीय उपस्थितांनो, आजचा दिवस साधा नाही. हा विचारांचा अत्यंत महत्त्वाचा दिवस. आजचा दिवस इतिहासाचा नाही तर विचारांचा उत्सव आहे. आज आपण एका महिलेची जयंती साजरी करायला जमलो नाही तर एका जिवंत क्रांतीला वंदन करायला येथे जमलो आहोत. आज आपण ज्या नावाचा उच्चार करतो ते नाव सामान्य नाही. ते नाव अज्ञानावरचा घाव म्हणून ओळखले जाते. ते नाव अन्यायावरचा निर्भीड आवाज म्हणून ओळखले जाते आणि ते नाव शिक्षणासाठी पेटलेली मशाल आहे. होय, मी बोलते आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी. आज आपण ज्या भारतात अभिमानाने राहतो, जिथे मुली निर्धास्तपणे शाळेत जाऊन शिक्षण घेतात, कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन आपली स्वप्ने पूर्ण करतात, स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळवण्याचा प्रयत्न करतात, तिथे एकेकाळी मुलींना शिकणं म्हणजे पाप मानलं जायचं. त्या काळात स्त्री म्हणजे घरातली वस्तू समजली जायची. शिक्षण म्हणजे पुरुषांचा अधिकार असल्याचं सांगितलं जायचं. स्त्री शिकली तर समाज बिघडेल असं ठामपणे सांगितलं जायचं. मुलींनी वही हातात घ्यायची नाही असं बजावलं जायचं. पुस्तक उघडायचं नाही असं सक्तीने सांगितलं जायचं. प्रश्न विचारायचा अधिकारही स्त्रीला नाकारला जायचा. आणि अशा अंधारलेल्या काळात एक धाडसी निर्णय झाला. एका स्त्रीने समाजात दिवा पेटवायचा निर्धार केला. तो निर्णय अत्यंत कठीण आणि धोकादायक ठरला. तो निर्णय समाजाविरुद्ध उभा राहण्याचा होता. तो निर्णय परंपरांशी थेट झगडण्याचा होता. तो निर्णय स्वतःच्या आयुष्याची होळी करण्याचा होता. ती स्त्री म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय. 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील नायगाव या छोट्याशा गावात साध्या शेतकरी कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला. कोणालाही कल्पना नव्हती ती इतिहास घडवेल म्हणून. ही मुलगी पुढे जाऊन हजारो मुलींचं भविष्य बदलेल. लहान वयात तिचं लग्न झालं हे वास्तव होतं. वयाच्या अवघ्या 9-10 वर्षी आयुष्य बदललं आणि ज्योतिराव फुलेंसारख्या प्रबोधनाचा दीप भेटला. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षणाचं महत्त्व पटवलं आणि सावित्रीबाईंनी त्या शिक्षणाला क्रांतीचं रूप दिलं. मित्रांनो, 1848 साली एक इतिहास घडला. पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली. त्या शाळेतील पहिली स्त्री शिक्षिका कोण होती तर ती होती सावित्रीबाई फुले. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. ती शाळेत सहज पोहोचत नव्हती. रस्त्यातून जाताना लोक शिव्या द्यायचे, कचरा फेकायचे आणि अपमान करायचे, दगड मारायचे, अंगावर शेण फेकायचे. पण सावित्रीबाई कधीही थांबल्या नाहीत. त्या रोज 2 साड्या घेऊन घराबाहेर पडायच्या. एक साडी रस्त्यावरच्या अपमानासाठी वापरायच्या आणि एक साडी शाळेत शिकवण्यासाठी वापरायच्या. ही होती त्यांची अफाट जिद्द. ही होती त्यांची अमर क्रांती. सावित्रीबाई फक्त शिक्षिका नव्हत्या हे लक्षात ठेवा. त्या स्त्री स्वातंत्र्याच्या खऱ्या पहारेकरी होत्या. त्या विधवांसाठी आधारस्तंभ म्हणून उभ्या राहिल्या. त्या अस्पृश्यांच्या हक्कांसाठी निर्भीडपणे लढल्या. बालविवाहाला त्यांनी ठामपणे विरोध केला. पुनर्विवाहाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. अस्पृश्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली. त्या काळात हे सगळं करणं म्हणजे संकट ओढवणं. पण सावित्रीबाई कधीही मागे हटल्या नाहीत. सावित्रीबाई ठामपणे म्हणाल्या, जागे व्हा, शिका आणि स्वतःला सक्षम बनवा, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध लढा. त्या फक्त कृतीतच नव्हे तर शब्दातही क्रांतिकारक होत्या. त्यांच्या कविता समाजाला जागं करण्याचं काम करते. विद्या घेई मनुष्य महान असा संदेश त्या देतात. विद्यामुळे प्रगती अपार असते असं त्या ठामपणे सांगायच्या. हे शब्द साधे नाहीत मित्रांनो, हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. आज प्रश्न असा आहे, आपण विचार केला पाहिजे की सावित्रीबाई फक्त फोटोपुरत्याच उरल्या आहेत का, की त्या आपल्या विचारांमध्ये आजही जिवंत आहेत. आजही अनेक ठिकाणी मुलींचं शिक्षण थांबतं. आजही स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते. आजही विचारांना बंधन घालण्यात येतं. म्हणजेच सावित्रीबाईंची लढाई अजूनही संपलेली नाही. ती लढाई आजही आपल्यातून पुढे जायला हवी.
माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, हे लक्षात ठेवा, आज तुम्ही शिकत आहात हे भाग्य आहे. हे शिक्षण सहज मिळालेलं नाही. हे शिक्षण आपल्याला बलिदानातून मिळालेलं आहे. म्हणून शिका आणि विचार करण्याची सवय लावा. प्रश्न विचारा, अन्याय सहन करू नका, अन्यायाविरुद्ध उभे राहा. हेच खरे शिक्षण. आज सावित्रीबाई फुले आपल्यात नाहीत, पण त्यांचा विचार आजही जिवंतच आहे. त्यांनी पेटवलेली शिक्षणाची मशाल विझवू देऊ नका. ती मशाल पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. चला तर मग, फक्त हार घालून थांबू नका. विचार स्वीकारा आणि कृतीत आणा आणि सावित्रीबाईंचं स्वप्न पूर्ण करा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अमर राहोत. शिक्षणाचा विजय असो. धन्यवाद.